मित्रांनो, सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी सुरू आहे आणि या लॉटरीत घरांच्या किमती 40 लाखांपासून ते थेट कोटींच्या घरात आहेत. त्यातही अत्यल्प उत्पन्न गटासाठी फक्त 145 घरं उपलब्ध आहे. त्यामुळे घरांची संख्या कमी असल्याने आणि घरांच्या किमती जास्त असल्यामुळे अनेक सर्वसामान्य अर्जदार निराश झाले. पण मित्रांनो, आता तुमची ही नाराजी दूर होणार आहे. कारण मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोकण म्हाडा मंडळ एप्रिल महिन्याच्या अखेरीस तब्बल 2,500 घरांची बंपर लॉटरी घेऊन येत आहे. आता कोकण मंडळ हे नाव ऐकल्यावर अनेकांना असा प्रश्न पडतो की हे घरं कोकणात असतील का? तर तसं अजिबात नाही. ही घरं तुम्हाला नवी मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण, डोंबिवली आणि शिळफाटा यासारख्या प्राईम लोकेशन्सवर पाहायला मिळतील. विशेष म्हणजे वाशी, सानपाडा, घनसोली, दिघा आणि नेरूळ अशा मोक्याच्या ठिकाणी घरं घेण्याची तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या लॉटरीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे या 2,500 घरांपैकी तब्बल 1,000 घरं ही फक्त अत्यल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच EWSसाठी राखीव असण्याची शक्यता आहे. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे या घरांच्या किमती. मित्रांनो, या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या अगदी आवाक्यात असणार आहे. म्हणजे 20 ते 30 लाख रुपयांच्या दरम्यान या घरांच्या किमती असतील. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, EWS गटातून अर्ज केल्यास अनामत रक्कम म्हणून फक्त 25,000 रुपये भरावे लागतात. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्हाला पैशांची मोठी जुळवाजुळव करावी लागणार नाही. या व्यतिरिक्त अल्प उत्पन्न गटासाठी ठाण्यात चितळसर, मानपाडा इथे जवळपास 200 ते 250 घरं असतील, ज्यांची किंमत साधारण 50 ते 52 लाखांच्या आसपास असेल. नवी मुंबईत सानपाडा सेक्टर 19मध्येही LIGसाठी खास घरं आहे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी बाळकुमसारख्या भारी एरियात 206 घरं उपलब्ध होणार आहेत. इथे किंमत असेल साधारण 85 ते 90 लाख रुपये आणि घराचा कार्पेट एरिया असेल तब्बल 720 स्क्वेअर फूट. याशिवाय कल्याण, मुंब्रा, अंबरनाथ आणि वाळी, वसई इथेही 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत खूप छान घरं उपलब्ध होणार आहे. आणि हो, एक महत्त्वाची अपडेट, जे लोक पुण्याच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठीही लवकरच म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आनंदाची बातमी येऊ शकते. पुणे मंडळाची तयारी आता जोरात सुरू आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर एप्रिल महिना संपण्यापूर्वी कोकण मंडळाची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता वेळ वाया न घालवता आपला उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट आणि इतर आवश्यक कागदपत्रांची आत्ताच तयारी करून ठेवा. लॉटरीची अधिकृत जाहिरात आल्यावर फॉर्म कसा भरायचा आणि पुढील प्रक्रिया काय असेल याची सविस्तर माहिती आपण या चॅनलवर देणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. म्हाडा सिडकोच्या अशाच ताज्या आणि अचूक अपडेट्ससाठी पाटील प्रॉपर्टी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही. धन्यवाद.